मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील प्रसिद्ध आझाद मैदान खाऊ गल्ली ही केवळ गल्ली नाही तर हजारो नोकरदार आणि खवय्यांची लाईफलाईन आहे. पण गेल्या काही दिवसापासून या खाऊ गल्लीवर संकट आलं होतं. महापालिकेच्या नूतनीकरण प्रकल्पामुळे ही खाऊ गल्ली इथून हटवणार अशी चर्चा होती. पण आता मुंबईकरांसाठी आणि इथल्या दुकानदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. तर झालं असं की मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील क्रीडा भवन इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिका इथे काही मोठे बदल करत आहे. या कामासाठी पालिकेला जागेची गरज असल्याने खाऊ गल्ली इथून हटवली जाणार होती. तब्बल 17 पैकी 12 स्टॉल या प्रकल्पामुळे बाधित होणार होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण खाऊ गल्लीवरील हे संकट टळलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डने यावर सुवर्णमध्य काढलं आहे. बाधित होणाऱ्या सर्व 12 स्टॉलचं त्या भागात सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाणार आहे. म्हणजेच दुकानदारांचा व्यवसायही बुडणार नाही आणि मुंबईकरांना त्यांच्या आवडीची खाऊ गल्ली सुद्धा मुकावी लागणार नाही. पालिकेच्या या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळताच दुकानदारांना त्यांच्या नवीन जागा मिळतील. इडली, डोसा, पावभाजी, चायनीज आणि गरम गरम वडापाव ही चव आता आझाद मैदानाच्या परिसरात अशीच कायम राहणार. तर महानगरपालिकेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.